नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर हितेश सर. IBOPच्या IS अकॅडमीच्या या यूट्यूबच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी तुमचं परत या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, या ठिकाणी आपण कंटिन्यूली व्हिडिओ टाकत आहे, परंतु भरपूर मुलांचा क्वेश्चन आहे की सर PYQ वर पण डिस्कस करण्यात यावं. ओके, तर मित्रांनो, या ठिकाणी MPSC ग्रुप बी जी एक्झाम झाली होती 2 फेब्रुवारी 2025 ला, यावरती अर्थशास्त्र विषय आहे. या अर्थशास्त्र विषयावरती या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत. तुम्ही जर अर्थशास्त्र या विषयाकडे जर बघितलं मित्रांनो, तर हा विषय कुठलाही रट्टा मारण्याचा विषय नाही आहे. या विषयामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट कन्सेप्ट क्लिअर करणं महत्त्वाचं आहे. जेवढे लवकर तुमचे कन्सेप्ट क्लिअर होईल, तेवढ्या लवकर तुम्हाला हा जो पेपर आहे किंवा हा जो क्वेश्चन आहे इकॉनॉमिक्सचे, हे सोपे जातील. म्हणून या ठिकाणी इकॉनॉमिक्स या ठिकाणी डिस्कस करणार आहोत, जो 2025 ला झालेला पेपर आहे. ओके मित्रांनो, या ठिकाणी आपण जर बघितलं तर पहिला प्रश्न तुमच्या समोर येत आहे. या ठिकाणी आपण बघूया की स्वामीनाथन आयोगावरती हा प्रश्न विचारलेला आयोगाने. स्वामीनाथन आयोग जो होता, तुम्हाला माहिती असेल की SM स्वामीनाथन यांना आपण हरित क्रांतीचे जनक असं या ठिकाणी म्हटलं जातं. यावरती हा क्वेश्चन विचारला आयोगाने. बघा, तर स्वामीनाथन 1970च्या व्याख्येनुसार भारतातील कोरडवाहू शेती म्हणजे ज्या ठिकाणी सरासरी वार्षिक पर्जन्य हे डॅश इतका पडतो. ओके, वार्षिक पर्जन्य डॅश या ठिकाणी पडतो. म्हणजे त्यांनी बघा दिला, ऑप्शन पहिले दिलाय की 100 सेंटीमीटर पेक्षा जास्त पण 120 सेंटीमीटर पेक्षा कमी. 100 सेंटीमीटर पेक्षा जास्त परंतु 120 सेंटीमीटर पेक्षा कमी. ओके, त्यामुळे ऑप्शन नंबर 1 हे रॉंग आहे. ओके, दुसरा आहे 30 सेंटीमीटर पेक्षा कमी. ओके, तर बघा स्वामीनाथन आयोगाने सांगितलं होतं की 75 सेंटीमीटर पेक्षा कमी पाऊस नसावा. ओके ओके, या ठिकाणी आपण जर बघितलं तर 30 सेंटीमीटर पेक्षा कमी हे पण येत नाही. 200 सेंटीमीटर पेक्षा जास्त हे तर खूप हाय झालं. हा पाऊस जास्त कुठं असतो? 200 सेंटीमीटर. तर ज्या ठिकाणी आपण बघितलं असेल की कोकणाचा एरिया झाला, घाटमाठाचा एरिया झाला, ज्या ठिकाणी पाऊस जास्त आहे तिथे या ठिकाणी पीक पण चांगले येतील. आपण कोरडवाहू शेती विचारतोय म्हणून कोरडवाहू मध्ये 200 सेंटीमीटर ते येणारच नाही. ओके, तिसरा आहे 100 सेंटीमीटर पेक्षा कमी पण 40 पेक्षा जास्त. बघा, हे या ठिकाणी आपल्या लॉजिक मध्ये बसतंय की 75च्या कमी पण नाही आहे आणि 75च्या जास्त चालेल परंतु कमी पण नाही आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 4 हे या ठिकाणी आपलं राईट आन्सर होतंय. ओके, म्हणजे काय की ड हे राईट आहे. मग ड कुठं आहे? तर हे चौथा नंबरचा ऑप्शन या ठिकाणी आपलं राईट होतंय. ओके, बघा मित्रांनो, पुढील प्रश्न विचारलाय की भारतीय जनगणना खालीलपैकी काही निकष दिलाय की वस्ती, नागरी वस्ती म्हणजे काय? नागरी म्हणजे शहर. ओके, बघा शहरामध्ये जर तुम्ही विचार केलं तर या प्रश्नाकडे थोडंसं तुम्ही बारीक जर लक्ष दिलं तर हा प्रश्न अतिशय सोपा कॅटेगरीला प्रश्न होता. मला तुम्ही जर बघितलं असेल मित्रांनो की जर शहर असेल तर शहरामध्ये 75% लोक जे असतात ते या ठिकाणी नोकरी करतात. काय करतात? नोकरी. म्हणजे 75% लोक जर नोकरी करतील तर राहिले किती टक्के? तर 25% या ठिकाणी काय करतात? शेती करतात. काय करतात? शेती. पण गावामध्ये जर आपण विचार केला तर गावामध्ये 75% लोक शेती करतात आणि 25% लोक नोकरी करतात. ओके, बघा या प्रश्नाकडे जर तुम्ही बघितलं तर बघा की महानगरपालिका आणि नगरपालिका असणे साहजिकच आहे. ज्याची लोकसंख्या 3 लाखाच्या वरती जाते त्या ठिकाणी महानगरपालिका या ठिकाणी तयार केली जाते. तर महानगरपालिका आणि नगरपालिका हे तर शहराचं वैशिष्ट्यच आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 1 100% बरोबर आहे. ओके, ऑप्शन नंबर 2 आहे मित्रांनो की 5000 पेक्षा जास्त लोकसंख्या असते. ऑफकोर्स शहरामध्ये 5000 पेक्षा कमी लोकसंख्या तर नसणारच. गावामध्ये असते कमी लोकसंख्या परंतु शहरामध्ये 5000 पेक्षा जास्त लोकसंख्या असेलच. याचा अर्थ काय? 5000 पेक्षा ते 1 लाख पण असेल, 2 लाख पण असेल, 3 लाख पण असेल. ओके, परंतु 3 लाख जर लोकसंख्या झाली तर या ठिकाणी महानगरपालिका बनली जाते. ओके, त्यामुळे ऑप्शन नंबर 2 तो 100% बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3 बघा आपण जर बघितलं मित्रांनो तर 50% लोक बिगर शेती व्यवसाय करणारे असतात. मला सांगा की मी काय बोलतोय तुम्हाला की यामध्ये 75% लोक हे काय करतात? तर नोकरी करतात. पण या प्रश्नामध्ये असं म्हणणं आहे की 50% लोक हे बिगर शेती व्यवसाय करतात. म्हणजे क्लिअर त्यांनी सांगितलंय की 50% लोक नोकरी करताय आणि 50% लोक शेती करताय. पण हे चुकीचं आहे. तर आपण काय बोलतोय की 75% लोक नोकरी करतात शहरामध्ये. किती टक्के लोक करतात? 75% नोकरी. इथे 50% म्हणताय. त्यामुळे ऑप्शन नंबर सी हा 100% चुकलेला आहे. ओके, क चुकलेला आहे. ड जर बघितला तर लोकसंख्येची घनता
दर चौरस किलोमीटर 400 पेक्षा जास्त असते. तुम्हाला माहिती असेल की लोकसंख्येची घनता कशी काढली जाते, तर एकूण जॉग्राफिकल एरिया डिवाइड बाय पॉप्युलेशन, म्हणजेच एकूण भौगोलिक क्षेत्रफळ भागेला त्या राज्याचा त्या एरियाची लोकसंख्या, यालाच आपण म्हणतो लोकसंख्येची घनता. जर तुम्ही बघितलं असेल मित्रांनो, तर भारताची लोकसंख्येची घनता आहे 382 चौरस किलोमीटर, आणि आपला महाराष्ट्रात जर विचार केली तर महाराष्ट्राची आहे 365 चौरस किलोमीटर. ओके, म्हणजे आपण जर विचार केलं तर या ठिकाणी ऑप्शन नंबर क या ठिकाणी चुकलाय आणि ऑप्शन नंबर ड या ठिकाणी 100% बरोबर आहे. आपल्याला विचारलं आयोगाने की खालीलपैकी कुठले वैशिष्ट्य बरोबर आहे, तर बघा क जर चुकलाय, ज्या ठिकाणी क ऑप्शन आहे आपोआप ते इलिमिनेशन तत्वानुसार क आपोआप काय होत आहे, तर या ठिकाणी कॅन्सल करता येईल. बघा मित्रांनो, इथे क आहे म्हणजे हे पण चुकीचं आहे, हे उत्तर येणार नाही. इथे पण क आहे म्हणजे हे पण उत्तर येणार नाही. इथे क आहे का, नाही मित्रांनो, म्हणजे ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. वरीलपैकी सर्व तर येणारच नाही कारण क असल्यामुळे, त्यामुळे ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. ओके, पुढच्या प्रश्नाकडे आपण जर गेले मित्रांनो, खालीलपैकी कोणते विधान औद्योगिक कामगारांसाठी ग्राहक किमतीचा निर्देशांक खरी म्हणून काम करतो? बघा, तुम्ही जर नॅशनल इन्कम टॉपिक शिकला असणार तर नॅशनल इन्कम टॉपिक मध्ये सांगितलंय कंझ्युमर प्राइस इंडेक्स फॉर इंडस्ट्रियल वर्कर्स. ओके, कंझ्युमर प्राइस इंडेक्स फॉर इंडस्ट्रियल वर्कर म्हणजे उद्योगासाठी या ठिकाणी त्याचा वापर केला जातो. उद्योगाची महागाई वगैरे आहे या ठिकाणी याचा यूज केला जातो. ओके, बघा मित्रांनो, या ठिकाणी औद्योगिक हा शब्द वापरलाय, याचा अर्थ फक्त त्यांनी विचारलंय की औद्योगिक कामगारांसाठी आपल्याला विचारलेला आहे. ओके, बघा तुम्ही पहिला ऑप्शन जर विचारलं तर हे भारतातील सर्व कामगारांना लागू होतो, मग त्याचे कार्यक्षेत्र कोणतेही असो. बघा ऑप्शन मध्ये पहिलेच सांगताय की भारतातील सर्व कामगारांना होतोय, पण प्रश्नामध्ये काय सांगितलंय की भारताच्या फक्त औद्योगिक कामगारांनाच हा लागू होतो. म्हणजेच काय, ऑप्शन नंबर 1 तर 100% चुकलेला आहे, कारण इथे ऑल वर्कर्स दिलाय, ऑल वर्कर्सला लागू होत नाही. हा फक्त लागू कोणाला होतो, तर या ठिकाणी इंडस्ट्रियल वर्करला. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 100% चुकलेलं आहे. ओके, पुढचा आहे केवळ किमान वेतन निश्चित करण्यासाठी हे वापरले जाते. केवळ किमान वेतन, पण कोणाचं किमान वेतन हे इथे मेन्शन केलेलं नाहीये, त्यामुळे ऑप्शन थोडंसं आपण बाजूला ठेवू. हे वस्तू आणि सेवांच्या एका निश्चित बास्केटवर आधारित आहे जे कधीही बदलत नाही. ओके, तर असं कसलंही नाही मित्रांनो. त्यामुळे जो 3 आहे हे बदलत असतं आणि हे या वेळेला प्रत्येकाचा जो रिपोर्ट असतो त्या रिपोर्ट मध्ये 3 भाग केले आहे आणि त्या भाग मध्ये काही पॉइंट दिलेले आहे, त्या पॉइंट नुसारच या ठिकाणी हा लावला जातो. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 तर 100% चुकलेला आहे. पुढचा आहे औद्योगिक कामगारांना वाजवी वेतन मिळून त्याचे जीवनमान चांगल्यासाठी मदत करतात. बघा इथे आला औद्योगिक शब्द म्हणजेच काय की इंडस्ट्री हा शब्द 100% बरोबर आहे. बघा ऑप्शन नंबर डी राईट पाहिजे. इथे डी आहे का, नाही, हे चुकलाय. इथे डी आहे का, नाही, हे चुकलाय. इथे डी आहे का, हो आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 3 राईट आहे. हे तर अपवाद चुकी झालं. बघा आयोगाने एवढं कन्सेप्ट तुम्हाला केलं नव्हतं, कन्फ्युज नाहीये. ऑप्शन नंबर 3 म्हणजे औद्योगिक कामगारांसाठी हा ग्राहक किंमत निर्देशांक काढला जातो. ओके, चला पुढच्या प्रश्नाकडे जर तुम्ही गेले, खालीलपैकी कोणते मध्यवर्ती बँकेचे गुणात्मक पतनीय साधन नाही? बघा एक क्वालिटी आणि क्वांटिटेटिव्ह असं इंग्लिश मध्ये म्हटलं जातं, गुणात्मक आणि संख्यात्मक. जर तुम्ही आरबीआयचा टॉपिक जर अभ्यास केला असेल तर आरबीआय मध्ये 2 साधने, एक आहे गुणात्मक साधन, एक आहे संख्यात्मक साधन. संख्यात्मक साधन आणि गुणात्मक साधन फरक काय आहे बघा, की संख्यात्मक साधन हे आकारमान ठरवतात. ओके, तर गुणात्मक साधन हे दिशा, डायरेक्शन ठरवतात. म्हणजे जर एक्झाम्पल की बँक रेट, रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट, मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी रेट, लिक्विडिटी ऍडजस्टमेंट फंड रेट, ओके, हे जे सर्व सीआरआर, एसएलआर, हे जे सर्व साधन आहे हे आहे संख्यात्मक. जिथे संख्या आले ते संख्यात्मक आणि जिथे गुण आले ते म्हणजे गुणात्मक. मग गुणात्मक मध्ये काय, कर्जाचे रेशनिंग ठरवणे. ओके, त्यानंतर आपण जर विचार केला असेल तर एखाद्या बँकेला प्रत्यक्ष कारवाई करणे, त्या बँकेला आदेश देणे, कर्जाचा गाळा ठरविणे. जसं तुम्ही बँकेमध्ये जर गेले असतील, तुम्ही जर 5 लाख रुपयाचं लोन एक्झाम्पल गोल्ड दिला असेल तर तुम्हाला 5 लाख रुपये पूर्ण लोन दिलं जात नाही, त्यातलं काही पर्सेंटेज गाळा ठरवला जातो की बाबा 20% तुझ्यात गाळा असेल.
म्हणजेच काय 5 लाखाहून 20% जर तुम्ही मायनस केले तर साधारणतः 4 लाखच तुम्हाला त्या ठिकाणी लोन म्हणून प्रोव्हाइड केलं जातं. ओके, तर गुणात्मक साधने दिशा ठरवतात, संख्यात्मक साधने आकारमान ठरवतात. बघा या ठिकाणी आपण जर विचारलं मित्रांनो तर उपभोग कर्जाचे नियंत्रण करणे, ऑफकोर्स जे कर्ज आहे त्याला नियंत्रित कोण करतं? या ठिकाणी आरबीआय करते. कोण करते? आरबीआय करते. त्यामुळे आपण काय विचारलंय की गुणात्मक साधने नाही, म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की हे कुठले साधने आहे? संख्यात्मक साधने. ओके, उपभोग कर्जाचे नियंत्रण करणं म्हणजे काय करते? उपभोग कर्ज नियंत्रण या ठिकाणी गुणात्मक साधने आहे. म्हणजे काय मित्रांनो की या ठिकाणी तुम्ही जर बँकेमध्ये गेले असतील तर बँकेमध्ये आरबीआय प्रत्येक बँकेला गाईडलाईन्स देते आणि सांगलं जातं की होम लोनला हे इंटरेस्ट लावा, कार लोनला हे इंटरेस्ट लावा. ओके, ज्या वेळेला अर्थव्यवस्थेत जास्त पैसे आले असतील त्यावेळेला सांगलं जातं की बाबा या ठिकाणी कार लोन देऊ नका, होम लोन देऊ नका, किंवा रूल जास्त हार्ड केले जातात, डॉक्युमेंट जास्त दिले जातात, हे डॉक्युमेंट आणा, ते डॉक्युमेंट आणा, मग तुम्हाला बँक काय करते? फिराफिरी करायला लावते. ओके, अशा वेळेला हे कुठले साधने आहे? दिशा. म्हणून हे जे पैसे आहे हे चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी गुणात्मक दिशा, डायरेक्शन या ठिकाणी ठरवतात. म्हणजे ऑप्शन नंबर 1 हे काय आहे? गुणात्मक साधने आहे. दुसरा ऑप्शन आहे बघा, आदेशाच्या मार्फत नियंत्रण करणं. आपण जर बघितलं की आरबीआय काय करते? प्रत्येक बँकेला नियंत्रित करते, कंट्रोल करते, आदेश देते. आणि आदेश दिल्यानंतर इथे कुठली संख्या आहे का? नाही, म्हणजे इथे गुण आहे. प्रत्येक बँकेला आरबीआयचे आदेश नियंत्रण ऐकावं लागतं. म्हणजे ऑप्शन नंबर 2 पण काय? गुणात्मक साधने आहे. ऑप्शन नंबर 3 आहे कर्ज तारण सीमांचे नियमन करणे. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की या ठिकाणी जे तारण आहे ज्याला आपण म्हणतो की एखादी तुम्ही गोल्ड लोन जर दिला 5 लाख रुपये दिले असतील तर त्याचे 20% तुम्हाला तारण या ठिकाणी केलं जातं. म्हणजेच काय? गाळा ठरवणे. तारण माहिती आपण एखादी वस्तू तारण ठेवतो, तर या ठिकाणी हे पण काय आहे? तर एक गुणात्मक साधन आहे. ऑप्शन नंबर 4 आहे खुल्या बाजारातील रोख्यांची व्यवहार करणे. बघा, ओपन मार्केट ऑपरेशन हे या ठिकाणी या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. हे कुठलं साधन आहे? तर हे संख्यात्मक साधन आहे. एक्झाम्पल कसं? ज्या वेळेला अर्थव्यवस्थेमध्ये जास्त पैसे होतात त्यावेळेला आरबीआय काय करते? आरबीआय आपले शेअर मार्केटला विकते आणि ते शेअर विकल्यानंतर तेवढ्या शेअरचे पैसे आरबीआय कडे जमा होतात. म्हणजेच काय? तर अर्थव्यवस्थेमध्ये जो पैसा जास्त गेला होता तो पैसा आरबीआय ओढून घेते. म्हणजेच काय? आकारमान कमी होतो. म्हणजेच काय? आकारमान कमी होतो. परंतु जर अर्थव्यवस्थेमध्ये मंदी आली असेल, अर्थव्यवस्थेत पैसे नसतील, तर अशा वेळेला आरबीआय जे आपले शेअर आहे, ओके, आपले जे शेअर आहे ते शेअर परत घेते आणि आपले शेअर परत घेतल्यानंतर परत तेवढे पैसे अर्थव्यवस्थेमध्ये टाकले जातात. म्हणजेच काय? एकंदरीत या या जे ओपन शेअर मार्केट आहे याच्या थ्रू आरबीआय कंट्रोल करते. म्हणजे इथे काय होतात? पैसा वाढतो किंवा पैसा कमी होतो. म्हणून ते कुठली साधने आहे? तर संख्यात्मक साधने आहे. म्हणून ऑप्शन नंबर 4 हे आपल्या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. पुढचा आपण जर विचार केलं तर बघा, खालील विधानापैकी कोणते विधान बरोबर आहे? ओके, भारतीय हस्तउद्योग विकास महामंडळाची स्थापना 1958 साली करण्यात आली. हे 100% बरोबर आहे. पुढचं आहे पीएम विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना ही केंद्र पुरस्कृत योजना आहे. हे पण बरोबर आहे. ओके, आणि ही योजना आपण जर विचार केले तर सप्टेंबर 2023 मध्ये ही योजना लॉन्चिंग करण्यात आली होती. ओके, त्याच्यामुळे या ठिकाणी जे किसान आहे त्या कौशल्य सन्मानासाठी योजना केली जाते. त्यामुळे हे पण बरोबर आहे. म्हणून ऑप्शन नंबर 3 अ आणि ब हे या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न विचारलाय भारतीय लोकसंख्या अभ्यासात खालीलपैकी सतत बदलणारे 3 प्रमुख घटक कोणते? म्हणजे ज्याच्यामुळे लोकसंख्येवरती इफेक्ट पडतो, लोकसंख्या कमी होते, लोकसंख्या जास्त होते, ते घटक कुठले? हा प्रश्न आयोगाने या ठिकाणी विचारलेला आहे. बघा, जन्मदर, माता मृत्यूदर आणि स्थलांतर. मला सांगा की मुलं जन्माला आली, माता मृत्यूदर वाढला किंवा मुलाचा जन्मदर वाढला, ओके, आणि स्थलांतर झाले, लोकसंख्या वाढेल का? नाही, कारण लोकसंख्या काय वाढते? माता मृत्यूदरामुळे नाही, तर सर्व लोकांचा मृत्यूदर या ठिकाणी विचार केला जातो. जन्मदर, मृत्यूदर आणि मायग्रेशन, स्थलांतर. एक्झाम्पल जर तुम्ही समजा तुम्ही एक्झाम्पल नागपूर शहरामध्ये राहत असतील तर नागपूर शहरामधून जर ते मुलं किंवा ते लोक मुंबई शहरामध्ये ट्रान्सफर झाले, म्हणजेच काय? नागपूरची लोकसंख्या मुंबईमध्ये स्थलांतर झाली. म्हणजेच काय होईल? तर नागपूरची लोकसंख्या जर मुंबईला ट्रान्सफर झाली तर काय होईल? नागपूरची जी लोकसंख्या ती कमी होईल. म्हणजेच काय? लोकसंख्येवर इफेक्ट होईल. जसं उदाहरणार्थ तुम्ही जर
विचार केला असेल की रत्नागिरी हा जो जिल्हा आहे, ओके, या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त लिंग गुणोत्तर आहे आपलं 1136 लिंग गुणोत्तर. म्हणजेच काय, तर महिलांपेक्षा पुरुष या ठिकाणी कमी आहे. कारण बाकीचे जे पुरुष आहे ते रत्नागिरी जिल्ह्यातून मुंबईमध्ये कामानिमित्त स्थलांतर करण्यात झालेले आहे. म्हणून काय की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये स्त्रियांचे प्रमाण जास्त आहे. ओके, म्हणून काय तर स्थलांतर या ठिकाणी महत्वाचा इफेक्ट या ठिकाणी पडतो. म्हणजे स्थलांतर आपल्या या ठिकाणी ऑप्शन पाहिजे बघा. इथे स्थलांतर ऑप्शन आहे का? नाही, म्हणजे हे रॉंग झालं. इथे स्थलांतर आहे का? आहे. इथे आहे का? नाही, म्हणजे हे रॉंग झालं. म्हणजेच काय, एक तर ऑप्शन नंबर पहिलं बरोबर, एक तर ऑप्शन नंबर तिसरं बरोबर. मी तुम्हाला क्लिअर सांगितलं की माता मृत्यूदर नाही तर ऑल मृत्यूदर पाहिजे. म्हणजेच काय, जन्मदर, मृत्यूदर आणि स्थलांतर. जन्मदर, मृत्यूदर, स्थलांतर कसा मोजला तुम्हाला माहिती असेल की 1000 जन्मामागे किती मुलं जन्माला आले त्याला म्हणतात जन्मदर. 1000 मृत्यू मागे किती लोक मरण पावले याला म्हणतात तर मृत्यूदर. ओके, काय म्हणतात तर मृत्यूदर. तर हे या ठिकाणी घेतलं जातं. आणि स्थलांतर म्हणजे काय, मायग्रेशन. ओके, त्यामुळे ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. ओके, चला पुढच्या प्रश्नाकडे आपण जर गेले, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ज्याला आपण म्हणतो इंटरनॅशनल मॉनिटरी फंड. तुम्हाला माहिती असेल की आंतरराष्ट्रीय नाणेनिधी जी आहे हे या ठिकाणी जे देश गरीब देश आहे त्या गरीब देशांना या ठिकाणी पैशाची मदत करते. ओके, ज्यामध्ये ज्या देशांना अर्थव्यवस्थेचा प्रॉब्लेमेट झालाय, ज्या देश अर्थव्यवस्थेमध्ये डिपनेस खूप खालती गेलेला आहे, अशा देशाला वाढवण्यासाठी IMF या ठिकाणी काम करते. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड म्हणून या संस्थेला आपण म्हटलं जातं. न्यूयॉर्कला इथं या ठिकाणी हेड क्वार्टर आहे. ओके, आपण जर विचार केलं बघा तर 2024 मध्ये नमूद केलेल्या माहितीनुसार जगातील 5 सर्वात मोठी अर्थव्यवस्था कुठली आहे? बघा, तुम्हाला माहिती असेल की 2000 कधी जर विचारलाय 24 मध्ये भारताचा रँक किती होता? तर 24 मध्ये भारताचा रँक हा 5व्या क्रमांकावरती होता. कितव्या क्रमांकावरती होता? 5व्या क्रमांकावरती. म्हणजे जिथे भारत 5व्या क्रमांकावरती असेल ते आपलं या ठिकाणी आन्सर असणार आहे. ओके, बघा मित्रांनो, इथे भारत 5व्यावरती आहे का? नाही, म्हणजे हे ऑप्शन चुकलं. इथे भारत 5व्यावरती आहे का? नाही, म्हणजे ऑप्शन चुकलं. इथे भारत 5व्यावरती आहे का? नाही, म्हणजे ऑप्शन चुकलं. पण चौथ्या ऑप्शन मध्ये बघा भारत 5व्या नंबरवरती आहे. म्हणजे 1 नंबरला अमेरिका, 2 ला चीन, मग जर्मनी, मग जपान आणि मग भारत. हा प्रश्न आहे 2024च्या रिपोर्ट नुसार. पण आता जर प्रश्न तुम्हाला असा आला की 2025 नुसार भारताचा रँक किती आहे? आता लक्षात ठेवा, आता आपलं अर्थव्यवस्थेमधलं स्थान बदललेलं आहे. आता आपण जपानला टेक ऑफ केलेलं आहे. आपण आता 4थ्या रँकवरती गेलेलो आहे. ओके, त्यामुळे जर पुढच्या वेळेला जर असा प्रश्न विचारला गेला आयोगाकडून तर या ठिकाणी लक्षात ठेवा की आता 1 नंबरला अमेरिका जो आहे कंटिन्यू आहे, 2 नंबरला चीन जो आहे तो कंटिन्यू आहे, 3 नंबरला जर्मनी कंटिन्यू आहे आणि 4 नंबरला जो भारत 5 ला जो भारत होता तो 4 नंबरला आता भारत गेलेला आहे आणि 5 नंबरला जपान या ठिकाणी गेलेला आहे. म्हणून 24 नुसार जर आपण विचारलेला आहे, म्हणून 24 नुसार 1 नंबरला कोण आहे? अमेरिका, 2 नंबरला कोण आहे? चीन, 3 नंबरला कोण आहे? जर्मनी, 4 नंबरला कोण आहे? जपान आणि 5 नंबरला कोण आहे? भारत. ओके, हा 24 नुसार विचारलं. आता पण 25 ला जर विचारलं तर 25 नुसार 1 नंबरला अमेरिका, 2 नंबरला चीन, 3 नंबरला जर्मनी, 4 नंबरला भारत आणि 5 नंबरला जपान. ओके, तर हे या ठिकाणी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. ओके, चला पुढे जर आपण गेलं तर डॉक्टर विजय केळकर समितीचा अहवाल हा टिंबटिंबशी संबंधित आहे. बघा, तुम्हाला माहिती असेल की भारतामध्ये जीएसटी लागू करण्यात यावा असं माहिती पहिल्यांदा कोणी मागितलं? डॉक्टर विजय केळकर यांनी 2003 मध्ये मांडली होती. आणि तुम्हाला माहिती असेल की जीएसटी जो टॅक्स आहे हा इनडायरेक्ट टॅक्स आहे, अप्रत्यक्ष कर आहे. म्हणून तुम्हाला विचारलंय त्यांनी की केळकर समितीचा अहवाल टीमध्ये संबंधित आहे. तर बघा, पहिला आहे प्रशासकीय सुधारणा, नंतर आहे व्यापार विषयक सुधारणा, नंतर अप्रत्यक्ष कर विषयक सुधारणा आणि वित्तीय क्षेत्र सुधारणा. त्यामुळे आपण काय बघितलं की तो जीएसटी संदर्भात आहे. मग जीएसटी काय आहे? इनडायरेक्ट टॅक्स आहे. इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे काय? अप्रत्यक्ष कर. अप्रत्यक्ष कर म्हणजे असा कर जो कर एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे ट्रान्सफर केला जातो त्या कर आपण म्हणतो इनडायरेक्ट म्हणजेच अप्रत्यक्ष कर. म्हणून जीएसटी काय आहे? इनडायरेक्ट टॅक्स आहे. ओके, आणि डायरेक्ट टॅक्स म्हणजे असे टॅक्स जो टॅक्स एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमण किंवा ट्रान्सफर केला जात नाही त्या टॅक्सला आपण डायरेक्ट टॅक्स असे म्हणतो. उदाहरणार्थ इन्कम टॅक्स, प्रॉपर्टी टॅक्स, वेल्थ टॅक्स, कॉर्पोरेशन टॅक्स, गिफ्ट टॅक्स, हे सर्व टॅक्स काय आहे तर
इनडायरेक्ट टॅक्स असं डायरेक्ट टॅक्स असं म्हणता येईल. ओके, तुम्ही जर विचारलं असेल तर या ठिकाणी या प्रश्नाचं राईट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 2 हे या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. इनडायरेक्ट टॅक्स म्हणजेच काय, इनडायरेक्ट टॅक्स रिफॉर्म्स हे या प्रश्नाचं राईट काय असणार आहे तर आन्सर असणार आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे आपण जर गेलं तर बघा, टिंब मध्ये मानवी गरीब निर्देशांकाच्या जागी बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकाची संकल्पना मांडण्यात आलेली होती. बघा मित्रांनो की 1990 मध्ये या ठिकाणी पाकिस्तानी अर्थतज्ञ महबूब उल हक आणि भारतीय अर्थतज्ञ अमर्त्य सेन यांनी या ठिकाणी 1990 मध्ये मानव विकास निर्देशांक तयार केला होता. ओके, आणि 2010 मध्ये या निर्देशांकामध्ये 3 गोष्टी या ठिकाणी तयार केल्या. आरोग्य, राहणीमान आणि या ठिकाणी चेंजेस करण्यात आलं, शिक्षण. ओके, आणि आपल्याला विचारलं आहे की या ठिकाणी बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकाची संकल्पना कधी आली. त्याला म्हणतात मल्टी पॉवर्टी इंडेक्स, MPI ची सिस्टम आहे. ओके, हे जर आपण विचार केलं तर या ठिकाणी या प्रश्नाचं राईट ऑप्शन आहे मानव विकास अहवाल 2010 हे या प्रश्नाचं काय राईट ऑप्शन आहे. बघा तुम्ही जर हे विचारलं की तेंडुलकर समितीचा अहवाल 2009 हे काय आहे, तेंडुलकर समिती हे दारिद्र्य बाबतीत समिती होती, पॉवर्टी बाबत समिती होती, त्यामुळे तेंडुलकर समिती याचं उत्तर येणार नाही. ओके, पुढचं विचारलंय मानव विकास अहवाल 1997. बघा मी सांगितलं की ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जो होता मानव विकास अहवाल हा 1990 मध्ये आला होता. कधी आला होता 1990, आणि याचेच रूपांतर पुढे जाऊन काय केलं त्यांनी बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकामध्ये MPI मध्ये या ठिकाणी करण्यात आलं. ओके, त्यामुळे हे पण येणार नाही. नियोजन आयोगाचा अहवाल 2012. प्लॅनिंग कमिशन तुम्हाला माहिती असेल की प्लॅनिंग कमिशनचा जो अहवाल असतो तो या ठिकाणी येणार नाही. 2015 पासून तुम्हाला माहिती असेल की या प्लॅनिंग कमिशनचं नाव बदलून नीती आयोग असं करण्यात आलेलं आहे. त्यामुळे उत्तर काय आहे तर ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे 2010. पुढच्या प्रश्नाकडे आपण जर गेले तर बघा पुढचा प्रश्न तुमच्या समोर आलाय की खालील विधाने विचारात घ्या. खालील विधाने विचारात घ्या. ओके, स्थूल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा निव्वळ राष्ट्रीय उत्पादन नेहमीच कमी असतं. बघा, स्थूल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न नेहमीच काय असतं तर कमी असतं. म्हणजे जर विचार केलं तर GNP पेक्षा NNP हे काय असतं तर कमी असतं, असं असेल प्रश्नाचं म्हणणं आहे. म्हणजेच काय, GNP म्हणजे काय तुम्हाला माहिती असेल, जर तुम्ही अभ्यास केला मित्रांनो तर एक 4 कन्सेप्ट माहिती पाहिजे आपल्याला. एक आहे GDP, एक आहे GNP, एक आहे NDP आणि चौथा आहे NNP. GDP, GNP, NDP and NNP. GDP म्हणजे काय तर देशाच्या भौगोलिक क्षेत्रफळाच्या आत एका वर्षामध्ये आपल्या फायनान्शियल इयर मध्ये तयार होणाऱ्या अंतिम वस्तू आणि सेवा यांची बाजारभावाची जी मोजणी केली जाते तिला आपण काय म्हणतो GDP असे म्हणतात. मग GDP मध्ये काय येतं तर देशाच्या भौगोलिक सीमेच्या अंतर्गत तिला आपण तो 12 नॉटिकल मैलच्या अंतर्गत जो वस्तू आणि सेवा उत्पादन झालाय त्याला GDP असं म्हटलं जातं. ओके, बघा GNP म्हणजे काय असतं, GNP म्हणजे ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट. म्हणजे यामध्ये GDP तर प्लस होतोच, प्लस आपले जे लोक आहेत ते फॉरेनला काम करतात, आपले लोक अमेरिकेला काम करतात, आपले लोक जपानला काम करतात, तर तिथे जे काही इन्कम कमवतील ते इन्कम ते आपल्या मायदेशी म्हणजे भारतात पाठवतात, त्यालाच आपण काय म्हणतो GNP असं या ठिकाणी म्हणतो. त्या ओके, पुढचा आहे बघा मित्रांनो की NNP आणि NDP. NDP म्हणजे काय की देशाला जेवढं काही इन्कम झालाय त्या इन्कम मध्ये देशाचा काही खर्च असेल, ज्यामध्ये मशिनरी असेल, ज्यामध्ये कामगार असतील, ज्यामध्ये वर्क, या सर्वांचा जो खर्च काढला जातो आणि जे नेट इन्कम काढलं जातं GDP मधून त्याला म्हणतात NDP. म्हणजेच काय की GDP मायनस घसारा बरोबर NDP. तसंच GNP मायनस घसारा बरोबर काय NNP या ठिकाणी काढलं जातं. म्हणजे ऑप्शन नंबर या ठिकाणी आपण बघितलं तर बघा की यांचं म्हणणं आहे की GNP पेक्षा NNP कधीही कमी असतो. ऑफकोर्स पहिला ऑप्शन बरोबर आहे. दुसरं, स्थूल राष्ट्रीय उत्पादन घसराचा समावेश असतो तर निव्वळ राष्ट्रीय उत्पादनामध्ये घसराचा समावेश नसतो. आपण बघितलाय की GDP GNP मधून जर मायनस घसारा केला तर NNP येतं. म्हणजे इथे NNP मध्ये घसारा असतो का नसतो हे या प्रश्नाचं बरोबर आहे. दुसरं,
जीएनपी मध्ये घसारा असतो का? ऑफकोर्स असतो. म्हणजेच काय, ऑप्शन नंबर 2 पण बरोबर आहे. म्हणजेच काय, दोघी या ठिकाणी बरोबर आहे. म्हणजे ए आणि बी हे या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे जर तुम्ही गेले तर बघा, भारताच्या 2023-24च्या अर्थसंकल्पामध्ये खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? भरतदादने श्री अन्न या नावाने सन्मानित करण्यात आले आहे, हे बरोबर आहे. दुसरं आहे, किसान क्रेडिट कार्ड सुविधा वाढवण्यासाठी रुपये 23,000 कोटी तरतूद करण्यात आलेली आहे, हे पण बरोबर आहे. तिसरं आहे, राष्ट्रीय पशुधन मिशन करता रुपये 1,000 कोटी आहे, हे चुकीचं आहे. यासाठी 410 कोटी रुपये आहे. किती कोटी आहे? 410 कोटी आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 3 या ठिकाणी चुकलेला आहे. आपल्याला राईट क्वेश्चन विचारलाय, म्हणजे ए आणि बी म्हणजे ऑप्शन नंबर 2 हे या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. ओके, पुढच्या प्रश्नाकडे आपण जर गेलं तर बघा, भारतीय रहिवाशांसाठी खालीलपैकी कोणती परवानगी असलेले विदेशी चलन व्यवहार इलेक्ट्रॉनिक्स पद्धतीने पार पाडण्याची अधिकृत व्यासपीठ नाही. ओके, अधिकृत व्यासपीठ नाही. बघा, एक मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज हे चुकलेलं आहे. सॉरी, बरोबर. त्यानंतर आहे भारतीय रिझर्व्ह बँक द्वारे आरबीआय व्यासपीठ, हे पण चुकलेलं आहे. फॉरेन ट्रेडिंग सेवा देणारे कोणते ऑनलाईन व्यासपीठ, म्हणजे ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचं राईट ऑप्शन असणार आहे. म्हणजे चौथं पण काय रॉंग असणार आहे. ठीक आहे, हा थोडा प्रश्न हार्ड कॅटेगरी मधला होता. हा प्रश्न जर प्रॉपर माहिती असेल तर सॉल्व्ह करायला पाहिजे, अन्यथा क्विट केलं तरी चालतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न विचारलाय, भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संस्थेचे मुख्य उद्दिष्ट कुठले? याला आपण नाफेड असं म्हणतो. आणि नाफेडचं काम काय आहे? तर नाफेड या ठिकाणी जे शेतकऱ्यांचे उत्पन्न असतं त्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला हमी भाव देणं, त्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे त्याला विपणन संस्था करणं, त्याचा पूर्ण मदत करणं, हे काम नाफेडचं असतं. नाफेड कर्ज देत नाही. मग कर्ज कोण देतं? तुम्हाला माहिती आहे की नाबार्ड जी बँक आहे ही शेतकऱ्यांना कर्ज देते आणि त्यानंतर ग्रामीण उद्योगांना पण ही कर्ज देते. 1979 मध्ये या ठिकाणी शिवरामन समिती आली होती आणि या शिवरामन समितीने सांगितलं होतं की गावाचा आणि शेतीचा विकास करण्यासाठी एखादी बँक असावी. म्हणून या ठिकाणी भारत सरकारने विचार केला आणि 1982 मध्ये नाबार्डची स्थापना करण्यात आली. नाबार्डचं मुख्यालय सर्वांना माहिती की मुंबई या ठिकाणी नाबार्डचं हेडक्वार्टर या ठिकाणी आहे. ओके, बघा, मी या ठिकाणी विचारलाय की कर्ज वाटप करणे. मी काय सांगितलं? कर्ज कोण वाटप? तर नाबार्ड वाटतं. म्हणजे ऑप्शन नंबर अ तर चुकलेला आहे. ओके, दुसरा आहे ग्रामीण औद्योगिकरणाला चालना देणे. मी आता सांगितलं की ग्रामीणला पैसे कोण देते? नाबार्ड देते. त्यामुळे हे पण चुकलेलं आहे. ऑप्शन नंबर 3 बघितलं तर कृषी मालाचे सहकारी तत्वावरती विपणन करण्याचं प्रोत्साहन देणे, हे बरोबर आहे. म्हणजेच काय, कृषी मालाला विपणन करणं, प्रोत्साहन देणं, हे पण बरोबर आहे. म्हणजेच काय, ऑप्शन नंबर 3 हे या प्रश्नाचं राईट आन्सर असणार आहे. म्हणजे